ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे आमच्या आई माऊलीचं आगमन। तर मी रांगोळी काढते, तर तुम्हाला दाखवते। चल। सुस्वागतम नाव टाकलेलं आहे। आगमनाची तयारी सुस्वागतम नाव असं एवढं सुंदर टाकलेलं आहे मी की म्हणजे प्रत्यक्षात सांगता येणार नाही आई माऊलीचं आगमन म्हणजे आमच्यासाठी काय असतं। माझ्या अंगणाच्या समोर खालती म्हणजे पायऱ्यांचं असं नाव आई माऊलीचं आगमन हे नाव टाकलेलं आहे। आईज आम्ही आता चाललेलो आहोत मंदिरामध्ये, म्हणजे आई माऊलीला घेऊन यायला। तर ब्लॉगमध्ये असेच तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत। हाय, मला दाखवते, तर बघू शकता या हे आमच्या साड्या घातलेल्या अशा पोरी आहेत, बघू शकता। ही श्रेया आणि ती आहे आमच्या इथे नवीन आलेली पाहुणी, मला नाव नाही माहिती, रसिका अजून। आणि ही आहे माझी सिस्टर। तर काय तुम्ही असे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा। आम्ही चाललो आई माऊलीला घेऊन यायला। इथे पोहोचलेलो आहोत, आहे मंदिराचं बोर्ड, ते असं लिहिलेलं आहे। तर हा एक इकडे जाण्याचा रस्ता आहे, तो म्हणजे आंब्यातला, आणि हा म्हणजे माझ्या गावी। चला आपण मंदिराकडे एंट्री करूया। मंदिरात आतमध्ये जाण्याचा मार्ग नाही, तिकडे आपण जातो। नंतर आम्ही आई माऊलीचे जे पहिलं स्थान जे खालती होतं तिकडचे आम्ही जाण्याचा हा रस्ता आहे, तर तिकडे मी जाते। तर ब्लॉगमध्ये अशीच तुम्ही कंटिन्यू मी दाखवते। अशा निसर्गाच्या सानिध्यात आमचं आई भीमादेवीचं मंदिर आहे, ते तुम्ही बघू शकता। माऊलीला आता मंदिरात घेऊन जातात वरच्या, तिकडे तयारी चालू आहे। बघा तो दादा, सर्वजण आहोत आम्ही असे। आई माऊलीला घेऊन चाललो आमच्या गावामध्ये। ब्लूटूथला नेटवर्क गावामध्ये झाल्याच्यानंतर माझ्या येते, म्हणजे आमच्या अंगणामध्ये येते पालखी बसण्यासाठी। ते खूप छान असं वाटतं की त्या पालखीला येण्यासारखं। त्यानंतर पूजा वगैरे होते, म्हणजे औक्षण होतं पहिले आई माऊलीचं। त्यानंतर आरतीचा व्हिडिओ काही मला घ्यायला नाही भेटला आहे। पण नेक्स्ट आता आमची काकी पाय धुवायला आई माऊलीच्या पालखीचे। खूप सुंदर असं वातावरणात भजन ठेवलं होतं, खूप मस्त भजन वगैरे, खूप बघण्यासारखे आमच्या इकडे पालखीसाठी। जे ह्या पालखीला मनोभावाने भक्तीने खूप जण येतात, खूप म्हणजे खूप खूप छान आहे। सुंदर अशी पालखी खांद्यावर नाचायला भेटते, हे स्वप्न कधीच भेटणार नाही। हे फक्त आमच्या कोकणातच बघायला भेटतं। म्हणजे हे चैत्र पालखीचा टायमाला 3 दिवस मस्त मनोभावेने हा सण साजरा केला जातो आई माऊलीच्या पालखीचा। आज आहे आई माऊलीच्या पालखीचा दुसरा दिवस। ब्लॉगमध्ये तुम्ही माझ्या असेच कंटिन्यू राहा। आई माऊली आज जाणार आहे गाव घ्यायला। गाव म्हणजे ते घेते ते 11 गाव, तुम्हाला मी दाखवेन। निघण्याच्या टायमाला माझा भाऊ किती सुंदर असा खालूबाजा वाजवतोय, खूप भारी वाटतं त्याला। एवढं मनोभावाने तो सर्व काय करतो, खूप आवड आहे, आवडीने सर्व आमच्या इकडचे पुरं करतात। एक खालूबाजा ठेवलेला असतो, खूप छान। आम्ही चाललेलो गाव घ्यायला, लवकर सर्वांनी या आणि दर्शन घ्या। सर्वजण बसलेले पालखी चाललेली आहे दुसऱ्या गावी। दुसऱ्या गावी गेल्यावर तुम्हाला पालखी दाखवते। गावामध्ये पालखी घेऊन आलेलो, तर तुम्हाला मी दाखवते। तुम्ही ब्लॉगमध्ये माझ्या असेच कंटिन्यू राहा। हे बघा माझ्यासोबत कोण कोण आहे ते पण दाखवते। आहे रोहन, श्रेया, आणि ही माझी सिस्टर की दुसऱ्या गावी म्हणजे कासरमाली ते जाणार आहे। तर तुम्ही बघू शकता आम्ही सोनगरी तयार, मी तुम्हाला बॅक कॅमेरा सर्व काय दाखवते। ठीक आहे। सोनगर इथे मस्त विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये पालखी बसलेली आहे। त्यानंतर मी असा झेंडा घेऊन रस्त्याने चालत मी चाललेलो कासरमळे, म्हणजे आता चौथा गाव घ्यायला। तर तुम्ही ब्लॉगमध्ये म्हणजे कंटिन्यू राहा, मी तुम्हाला सर्व काही दाखवेन। मध्ये पालखी पोचलेली आहे, ते बघा। बाकीच्या आम्ही सगळे मस्तपैकी चालत जातोय। तिच्या ठिकाणी आई माऊलीचं आगमन म्हणजे बहिणीला भेटायला गेली होती। इथे मस्त 1 दिवस राहणार,
एक वस्ती, छान आरती बिरती होणार, खूप मस्त असं म्हणजे जल्लोषाने सगळेजण करत आहेत. पालखी गावात विराजमान झालेलं आहे तिचं. आता आम्ही चाललेलो आरतीसाठी मधल्या रस्त्याने चालत हा भाऊ बघा मस्त मस्त चालत येतोय. तर तुम्ही ब्लॉगमध्ये असेच कंटिन्यू राहा. तुम्हाला संपूर्ण मी आरती बाकीचं जे पण काय होईल तुम्हाला दाखवेन. आरतीसाठी जमलेलं आहे तर तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवते. हे सर्व जमलेलं आहे. छान अशी आता आरती होईल. हॅलो. जास्त करून ह्याच्यामध्ये मुलं छोटी मुलं अनव आणि आईमाऊलीच्या पालखीसाठी चालत असतात. हे सुख आम्हाला भेटेल बघायला. हा संकासूरच्या मागे ही दिदी खूप घाबरत होती. बघ कशी लपते. एक देवचं पण एक देवाचं स्थान आहे की तो निभवत असेल. त्याला काहीच नाही. व्हिडिओ चालू केले काय? वरदान माझ्या मावशीचा मुलगा तुम्हाला दाखवते मी आमची गावातली पोरं. आता मी मडेगाव फोनमध्ये आहोत. किती मस्त बसून मज्जा करतात. आम्ही तर आमच्या तिकडे आत्याच्या इकडे जाऊन मस्त फ्रेश वगैरे होऊन आलेलो आहोत. बाकीचे तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतेच. कृपया तुम्ही बघू शकता. माझा भाऊ आहे माझ्यासोबत. तुम्हाला मजा मस्ती दाखवते ना. मी आणि माझा भाऊ सर्वजण असेच नाचत होते. खूप मजा आली तिकडे नाचताना. असं एकत्र मिळून नाचण्याची मजा वर्षातून एकदाच अनुभवायला भेटणार हा सण म्हणजे चैत्र उत्सव. तो खूप आम्ही मनोभावाने लास्टपर्यंत पार पाडतो. बघा कसे नाचतात. असे आतरंगी भाव तर पाहिजेलच. आहोत आम्ही नादवी या गावामध्ये. मधले व्हिडिओज मला घ्यायला नाही भेटत आहेत थोडं कारणामुळे. पण जेवढं मला होईल तेवढं मी तुम्हाला दाखवू शकते. तुम्हाला दाखवते आता पालखी कशी इथं मधल्या रस्त्याने घेऊन जातात आमच्या इकडे. जर तुम्हाला यायचं असेल ना तर मला पुढल्या वर्षी तुम्ही या माझ्यासोबत आणि कमेंटमध्ये लिहून ठेवा. तर बघा कशी एकटी कलिंगड खाते. मला देत पण नाही. एकदा बघा ही बुक्कड पण इथं खाते. ही बुकडीनच आहे. बघा एवढे सारे कलिंगड आहे. बुक्कड बाई कशी खाते ती बघ. कशी खाते ती बघ. ते सोडून अगदीच ही बुकडीन बघा कशी खाते. बुकड्या इकडे बघ. सोलपाडून काढलं. ही मंदिरामध्ये बापूजीच्या मस्त नाचवत घेऊन जातो आम्ही. खूप एन्जॉय करतो नाचत. खूप मस्त वाटतं यार त्या पालखीला. दादाची मुलगी मस्त खांद्यावर पालखी घेऊन मंदिरामध्ये बापूजीच्या पालखी नाचवते. खूप स्वागत होतं आमच्या पालखीचं. आमची पालखी गेल्यावर तिथे खूप मस्त वाटतं. आमच्या पालखीचं स्वागत होताना हे मंदिरात पालखी बापूजीच्या घेऊन जातानाचा व्हिडिओ बघू शकता. कसे फटाफट आमच्या पालखीच्या मागं धावत आहेत. खूप भावभक्तीने सर्वजण येतात ती पालखी बघण्यासाठी. आमच्या पालखीसाठी लोक थांबतात तिकडे. बघू शकता बापूजीचं दर्शन घ्या सर्वांनी. जतरकाठी नाचवत आहेत.